दिस इज द स्टार्ट ऑफ डे 2. काल आम्ही रात्री तो लाईट शोचा तुम्ही जो टाईमलॅप्स बघितला, त्याच्यानंतर बॅटरी गोप्रोची डेड, मग त्याच्यानंतर काय शूट आहे, त्याच्यानंतर आम्ही डिनर केला आणि मग यश पटेलच्या घरी, यश पटेलचा सेकंड म्हणजे हे त्याची फॅक्टरी आहे आणि त्याच्याच बाजूला त्यांचं जुनं घर आहे, तर तिथे आता ते सामान वगैरे ठेवता, तिथे आम्ही राहायला आलो आहे, झोपायला आलो होतो. आता आज गणपतीपुळे आरेवारे वगैरे तो सगळा प्लॅन आहे आणि आता सगळे मी रेडी झालो आहे, बाकीचे रेडी होत आहेत आणि निघायचं आहे आता. सिफा त्याच्या घरी जाणार आहे, मग तिथून वापस येणार आहे. थंडी अशी आहे आम्हाला गाडी त्याच्या घरी का चालल्याचं एक रिझन सांग. इथं आता माझी तयारी झाली आहे, तर पण आता आपल्याला कुठे निघायचं? फर्स्ट हां, पहिले आम्ही रत्नागिरीची मिसळ ट्राय करणार आहे. तर बघू, आता मी नाशिकचा आहे, तर आपण बघू आपण कशी आवडते नाही आवडत बघतो. वेलकम बॅक टू द व्लॉग गाइस. आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे. वेलकम बॅक टू द डे 2 झालं. वेलकम. आता आपे इथे मध्ये ठेवून द्या. सो सुबह ही हम निकल चुके थे पटेल के फार्म हाउस से. फार्म हाउस कब गोडाउन कब इंडस्ट्रियल सब कुछ नहीं पैलेस भी रहते. काय साम्राज्य पटेल के पटेल साम्राज्य, जहाँ से ट्रम्प को ऑर्डर जाते हैं वो वही कुठे आलं आपण बाजारपेठ. कोणाला फोटो काढा तिला काळीमध्ये मंदार मिसळ, मंदार नाश्ता करायला आलोय. तर इथं आता मिसळ काय करतोय, मिसळ दाखवतो तुम्हाला. मेन डिफरन्स मला वाटला की इथे मटाणे आहे मिसळमध्ये, बटाट्याची भाजी आहे एंड गाइस आणि पापडी. एक मिनिट हमारे नस नस में का विदर्भ कभी भी जाता नहीं है. सो वी विल ओनली ऑर्डर तर्री पोहा हियर. सी तर्री पोहा. इथला आणि नाशिकच्या मिसळचा तो ट्रॅफिक डिफरन्स एवढा आहे की सगळं different आहे. फक्त पाव सिमिलर आहे आणि कांदा सिमिलर आहे. लोणी नाही वेगळा म्हणताय. बाकी नाशिकच्या मिसळमध्ये बटाटा नसतो, पापडी नसते, वटाणा नसतो, त्याच्यात मटकीच नाही. डोसाच आहे पुरा. ट्राय करून टाकते ना ते चण्याची टेस्ट येते ना बाई. ज्या चणे पण येते ना पोह्यामध्ये आणि रस्ता देतो रंग आला पोह्याला. नाशिककर फाइंडिंग अनदर रीजन टू क्रिटिसाइज नाशिक वर्सेस अदर महाराष्ट्राज मिसळ. टेस्ट चांगली आहे, पण मी युजली पण कोल्हापूर बेस्ट आहे. कोल्हापूरला एकदा गेलंस? मी एकदा त्याला कळलं ब्रेड सोबत मिसळ खायला त्याला आवडतं. पेन करू शकते तर कोल्हापूर का नाही. हा वा वा. आता आम्ही आलो आहोत जय विनायक मंदिर, जयगडच्या रस्त्यावर, रत्नागिरी जयगडला जाताना जो रोड आहे त्याच्यावर आहे. खूप सुंदर मंदिर आहे, तो दाखवतो. आता आम्ही आलो आहोत जयगडला. तर जय विनायक मंदिर ते जयगडच्या मध्ये आमच्यासोबत मोठा प्रसंग झाला. आमची गाडी चावी जरी काढली तरी चालूच राहत होती. तिथं रेडिएटरचा काहीतरी इश्यू होता. तर रत्नागिरीचे दोघंही जण, यश आणि सिफास, ती गाडी दुरुस्त करायला गेले आहेत खंडाळा कुठेतरी, आणि आम्ही जयगड फिरायला आलो आहे. तोपर्यंत ते येतील तोपर्यंत आम्ही कराटेश्वर मंदिरात जाऊ. हा आहे जयगड. बाकी किल्ल्यांच्या तुलनेत खूपच स्वच्छ किल्ला मला वाटलं आत्तापर्यंत. लोक प्रॉपर तिथं तर दिसलं तर तिथे एक कचरा कुंडी टाईप केलं, तिथेच कचरा टाकतात आणि रोज स्वच्छ होतो हे कळतं आहे. छान आहे. किल्ल्याची एक बाजू जरी पडझड झालेली वगैरे असेल तरी दुसऱ्या बाजूचा व्ह्यू खूपच मस्त आहे. समुद्राला लागून असलेला हा किल्ला.
हे जयवंत या माणसाने स्वतःची जिवंत समाधी घेतली आहे. ह्या गडावर हां, तेव्हा ते काम वापिस चांगल्याने झालं आणि तो किल्ला पूर्ण झाला, म्हणून जयगड नाव आहे. म्हणून त्याचं नाव जयगड दिलं. अच्छा, ओ बॉय. जयबा नावाच्या, जयवंत नाही, जयबा नावाच्या. जयबा, करेक्शन, नॉट जयवंत, जयबा. परफोस्ट 16 बुरुज आहे. म्हणजे हा एक किल्ला आहे, बालकिल्ला अलग आहे. आता ते रुईन्स झाले आहे, पण एक नंबर किल्ला आणि तिथून व्ह्यू. हां, व्ह्यू तर मी तुम्हाला दाखवला आहे, तो एक नंबर व्ह्यू आहे. हा जयगड हा किल्ला 1 मिनिट हा 2 मिनिटाचे 1 मिनिटं अर्धा मिनिटं करण्याचं काम तुझं आहे. शक्य नाही. हिस्ट्री इज हिस्ट्री. पुरातत्व विभागाने संगमेश्वर इथून शास्त्री नदीमधून समुद्रमार्ग होण्याचा व्यापार, म्हणजे इथून एक शास्त्री नदी आहे, तिथून व्यापार होत होता, त्याच्यावर लक्ष ठेवासाठी आणि बाहेरचे जे आक्रमक होते त्यांच्यावर लक्ष ठेवायसाठी या किल्ला बांधण्यात आला होता. हां, हे झाली याची पूर्ण हिस्ट्री. झालं, माझा टॉपिक खतम आज. प्रेझेंटेशनचे किती पॉईंट द्यायचे? नाही, आज बेकार गेलं, खूप बेकार. प्रिपेअर नव्हतो ना मी, नाही तर माझं प्रेझेंटेशन मी चांगल्याने देऊ शकत होतो. MBA स्टुडंट्स. दिसत नाही. गाडी नीट झाली ना? येस. गुड न्यूज, गाडी नीट झालेली आहे. काहीतरी होता प्रॉब्लेम, तो झाला आता नीट. आता आम्ही कराटेश्वर चाललो ना आता. कराटेश्वर, तिथून गणपतीपुळे, तिथून आरेवारे. आता आम्ही आलो आहोत कराटेश्वर देवस्थान, नांदीवड. तर हे जयगड, बापरे केस तर फार डेंजर झाले. तर हे जयगड फोर्टपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि पुढे जाण्यासाठी खूप इम्पॉर्टंट नोटीस. प्लीज रिमूव्ह युअर फुटवेअर हिअर. चला, 5:30ला मेसेज करतो तू, मग परत काय बोललं की असं खाली उतरायचं आहे. खाली उतरून जायचं मंदिरात आणि मागे मंदिराच्या अथांग असा समुद्र. यु नो अथांग. तर मंदिराच्या अजून खाली पायऱ्यांनी आलं की समुद्राच्या लेवलला येतो आपण. आणि इथे व्ह्यू काय असा आहे. आणि कोकणात एक गोष्ट कॉमन आहे सगळीकडे, ती म्हणजे JSWचा प्लांट. ज्या शहरात जा त्या शहरात JSWचा प्लांट असणार म्हणजे असणारच. आणि इकडे एक कुंड पण आहे पाण्याचा. आम्ही आता पोहोचलो आहे गणपतीपुळे, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. आम्ही कराटेश्वर मंदिरातून गणपतीपुळे आलो. इथे जेवलो, नैवेद्य म्हणून एक हॉटेल होतं. आणि आता गणपतीपुळेला दर्शन घ्यायला आलो आहे. तर दर्शन घेऊन सांगतो काय करायचं आहे ते. इथून आम्ही आरेवारे बीचला जाणार.
तो गाइस अभी हम आ चुके हैं। 1 साल से जो प्लान कर रहे थे वो कोकण ट्रिप फाइनली हो गई है।